नमस्कार, DSP क्राफ्टमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज बनवणार आहोत देवघरामध्ये देवांखाली बसण्यासाठी आसन। हे आपण उंबरठा पट्टी म्हणूनही यूज करू शकतो। अशाच प्रकारची मापे घेतली तर उंबरठा पट्टी ही होईल आपली। पहिल्या साइडने आपण 3-3 सेंटीमीटर ची 3-3 इंचला खून केलेली आहे। त्यानंतर आता ह्या साइडने आपण 1.5 इंचला खून करायचे आहे। आपण झिगझॅग पॅटर्न म्हणजे त्रिकोण बनवणार आहोत। त्यामुळे त्या साइडने पहिल्या साइडने 3 इंचला आणि त्याच्यानंतर आता 1.5 इंच नंतर मार्क करत जायचं आहे। या प्रकारे व्यवस्थित मापे जर घेऊन तुम्ही बनवलं तर तुमची डिझाइन एकदम व्यवस्थित येईल, ती चुकणार नाही, तिला फिनिशिंग येईल। बघा आता याच्यानंतर आपले 6 कप्पे झालेले आहेत, 3 × 18 झालेले आहेत। तर पुढं 3 × 7 = 21 वर छोटासा मार्क करून आपण त्याच्यानंतर ती पुढची रेष ओळखून घ्यायची आहे। आता वरील 3 इंच आणि खालील 1.5 इंच असा झिगझॅग पॅटर्न आपल्याला बनवून घ्यायचा आहे। आता त्या सर्व खुणा आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत। या प्रकारे तुम्ही आता जोडून घेऊ शकता। मी ज्या देवघरात बनवत आहे त्यात या 3 पट्ट्या आहेत, तर सेम ॲज इट इज अशा 3 पट्ट्या आपल्याला बनवायच्या आहेत। तर चला बनवूया। या प्रकारे 3 पट्ट्या आपल्याला बनवून झालेल्या आहेत। आता यावर उलन चिटकवूया। उलन चिटकवताना सर्वात आधी याला बॉर्डर करून घेणे गरजेचे आहे। ही बॉर्डर झाल्यानंतर आपण या झिगझॅगला पण बॉर्डर करणार आहोत। ती बॉर्डर तुम्ही कोणत्याही कलरने करू शकता, पण ऑफ व्हाईट किंवा व्हाईट कलर जर वापरला तर ती बॉर्डर उठून दिसेल आणि त्या कलरला शोभेलही। सर्व बॉर्डर आपण करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण उलन कलर्स भरूया। तर याला उत्कृष्ट दिसेल अशा यासाठी एका त्रिकोणमध्ये ऑरेंज कलर आणि दुसऱ्यामध्ये येलो कलर भरवायचा आहे, लेमन येलो। यामुळे आपली जी पट्टी आहे ती झेंडूच्या फ्लावर सारखी दिसेल। आपल्या या देवघराला कसा लुक येतोय हे नक्कीच बघा तुम्ही। आपल्या उलन मॅटचा हा फायनल रिझल्ट तयार झालेला आहे। तर कसा वाटला तुम्हाला हा लुक कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। कंटिन्यू फॉर नेक्स्ट videos.